राजुरी गावच्या हद्दीमध्ये उभारलेल्या राजयोग रेसिडेन्सी इमारतीच्या जागा मालक आणि डेव्हलपर यांच्यामध्ये सध्या काही प्रमाणामध्ये सुसंवाद राहिलेला नाही। करारात ठरल्याप्रमाणे डेव्हलपरने नियमांचं पालन केलं नाही असं जागा मालकाचं म्हणणं आहे। तर डेव्हलपर म्हणतायत मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, अतिरिक्त मी जी मंजुरी मिळविल ह्या मंजुरीमध्ये जागा मालकाचा काही संबंध नाही असं डेव्हलपरचं म्हणणं आहे। तर जागा मालक सांगताय की डेव्हलपरने आमची फसवणूक केली आहे। ह्या प्रकरणामध्ये दोघांनीही एकत्र बसून हा प्रश्न चर्चेने सोडवायला हवा। प्रशासनाची योग्य मदत घेऊन सामंजस्याने जर हा प्रश्न सोडवला तर यातून मार्ग निश्चित निघू शकतो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, राजुरी। नमस्कार, मी सुरेश वाणी, आपण पाहतात विघ्नर टाइम्स। आपल्या पाठीमागं ही जे बांधकाम आहे हे राजयोग रेसिडेन्सी इमारत बांधलेली आहे। 2012ला ही बिल्डिंग बांधलेली। हे फ्रंटचे गाळे बंद आहे, अर्थात ते बंद का आहेत, त्याचं नेमकं डिस्प्यूट काय आहे, किंवा सगळे फ्लॅटची विक्री झाली का, याचा ओनर कोण आहे, किंवा या संदर्भामध्ये प्रांत कार्यालयामध्ये काही आर्ग्युमेंट चालू आहे का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न। आपल्यासोबत या जागेचे मालक हडवळे आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आपलं काय नाव? माझं नाव सुरेश बबनराव हडवळे। माझ्या वडिलांनी 2012 साली मच्छिंद्र बबन गंगाळे आणि कीर्ती चेतन आहेर यांना हे डेव्हलपमेंटसाठी 2012 साली आम्ही ॲग्रीमेंट करून दिलं। सातबारा कोणाच्या नावावर आहे? सातबारा हा वडिलांच्या नावावर होता। त्यावेळेस वडील हे कुलमुक्त्या धारक होते। वडिलांचं काय नाव? बबन महादेव हडवळे। तर ते कुलमुक्तर धारक होते आणि आम्ही आणि आई हे दोघेजण कुलमुक्त धारक होते आणि आम्ही चौघेजण त्यांना संमती देणार होते। आम्ही कोण चौघं? सुरेश बबन हडवळे, शिवाजी बबन हडवळे, दशरथ बबन हडवळे आणि विश्वास बबन हडवळे, आम्ही चौघेजण भाऊ त्यांना संमती देणार होते। तर त्यानंतर बिल्डरने जेव्हा आमचं बांधकाम केलं तर हे बांधकामाची मुदत 30 महिन्याची होती। बिल्डर कोण? बिल्डर मच्छिंद्र बबन गंगाळे, हा गावचे? राजुरी गावचे। राजुरीचे गाव। आणि त्यांना पार्टनर होते कीर्ती चेतन आहेर म्हणून। आता एवढी चांगली इमारत आहे, सध्या नेमकं डिस्प्यूट काय? 2012 साली जेव्हा आम्ही त्यांना डेव्हलपला दिलं तर डेव्हलप केल्यानंतर त्यांनी ए आणि बी विंग डेव्हलप केली। ए विंग आणि बी विंग डेव्हलप केल्यानंतर आम्हाला 2017मध्ये पोझिशन डीडनुसार आम्हाला त्याचं पोझिशन ए आणि बी विंगचं दिलं। परंतु दोन पार्टनरमध्ये काही डिस्प्यूट असल्यामुळे त्या बिल्डिंग सी विंगचं काम तसंच रखडलं। जेव्हा आम्हाला ए आणि बी विंगचं त्यांनी ॲग्रीमेंट करून दिलं, पोझिशन ॲग्रीमेंट करून दिलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला सी विंग बांधल्यानंतर उर्वरित बांधकाम तुम्हाला भेटेल म्हणून। तर ते बांधकाम झालं 2019ला चालू। तर त्यांचं आणि 2019ला चालू झाल्यानंतर 2020ला त्यांनी कंप्लीट केलं ते बांधकाम। तर 2020ला जेव्हा त्यांनी कंप्लीट केलं तर 2020 नंतर आम्ही 2022 ते 2023पर्यंत आमचा फॉलोअप घेत होतो की आता कंप्लीशन झाले, आमचे कोणते फ्लॅट आहेत, आमच्या फ्लॅट आम्हाला द्या, करू, हाय ठेवलेले आहेत, तुमचे ठेवलेले आहेत, तुमचं काही प्रॉब्लेम नाही, हे त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं। आणि नंतर 2023 नंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला जे तेवढं बांधकाम होतं तेवढं आम्ही दिलेलं आहे, ह्या बांधकामामध्ये तुमचा काही एक अधिकार नाही। मध्यंतरी आमचे 2018ला वडील एक्सपायर झाले। आमच्या वडिलांनी कुलमुक्तार केलं होतं, आई पण एक्सपायर झाली 2022ला। जेव्हा आमचे आई आणि वडील जेव्हा एक्सपायर झाल्यानंतर व आम्ही संमतीदार जे होतो तर आमचं पुरवणी त्यांनी कुलमुक्तार ॲग्रीमेंट करायला पाहिजे होतं। तर 2018 नंतर त्यांनी सर्व जे काही ॲग्रीमेंट केले ते आमच्या मयत वडिलांच्या नावे बोगस ॲग्रीमेंट झालेत, हे आमचं दावा आहे। बोगस झाले म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे आमच्या वडिलांनी जे ॲग्रीमेंट केलं त्यानंतर आमच्या संमत्या त्यांनी बोर्डावर घेऊन आमच्याबरोबर पुरवणी ॲग्रीमेंट कुलमुक्तार करून द्यायला पाहिजे होतं। तुम्ही जो बिल्डर कोण होता त्यांना तुम्ही सगळे अधिकार दिले होते ना तुमच्या आई वडिलांनी? सर्व अधिकार दिले होते, परंतु आमचे वडीलच जर आता मयत झाले तर त्यांना नंतर आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करून आमचे काही मागणे आहेत किंवा त्यांच्या व्यतिरिक्त काय आहे, कारण वडील अज्ञान होते म्हणून त्यांना आम्हाला त्यांनी वडील अज्ञात कसे? अज्ञात होते म्हणजे त्यांना जास्त काही त्यातलं ॲग्रीमेंटमधलं वाचता लिहिता जास्त नॉलेज नव्हतं त्यातलं। तर त्यामुळे आम्हाला त्यांनी संमती त्यावेळी दिलं। त्यावेळेस आम्हाला त्यांनी सगळं सांगितलं होतं की आम्ही 30,000 स्क्वेअर फूट एवढंच बांधकाम करणार आहे आणि त्यातलं 9,000 तुम्हाला देणार आहे, जो 70 आणि 30चा रेशो होता। तर त्यांनी 30,000 बांधकाम न करता 30,000 ऐवजी सगळं 42,000 ते 44,000 बांधकाम केले। तर ते आम्ही जे वाढीव बांधकाम जे आमचं आहे त्यातलं जे 6,000 स्क्वेअर फीट आम्हाला येणं आहे त्यातलं आम्ही मागतोय, परंतु तो बिल्डर टाळाटाळ करून आता डायरेक्ट आम्ही देणार नाहीच असं डायरेक्ट म्हणतोय।
आता राजयोग रेसिडेन्सी जी इमारत आहे ही सध्या नेमकी वादामध्ये आहे. त्या वादाचं नेमकं कारण काय? वादामध्ये कारण असं की आमच्या ॲग्रीमेंट प्रमाणे त्यांनी आम्हाला जे काय मोबदला होता तो दिलेला नाही. तुम्ही कोर्टात का नाही गेले? आम्ही कोर्टात ऑलरेडी त्याची प्रोसिजर केलेली आहे. कोर्टामध्ये आम्ही सर्व दाखल केलेलं आहे आणि मध्यंतरी एक घेतलं की याचं जे बांधकाम केल्यानंतर सी विंगमध्ये कम्प्लिशन लेटर हे 2020ला आलं. 2020ला कम्प्लिशन लेटर आल्यानंतर त्यांनी जे गाळे जे 10 बाय 10चे होते. एक मिनिट थांबवतो. कम्प्लिशन लेटर दिलं कोणी? कम्प्लिशन लेटर टाउन प्लॅनिंग आणि प्रांत ऑफिसने. आता त्यांनी जे दिलंय, तुम्ही जे त्याचं प्लॅन एस्टिमेट केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांनी जसं प्लॅन एस्टिमेट होतं त्याप्रमाणे पहिलं केलं आणि नंतर त्यांनी कम्प्लिशन लेटर आल्यानंतर हे जे बांधलेले 17 गाळे आहेत टोटल हे 10 बाय 10चे होते ते त्यांनी 10 बाय 20चे केले. शासनालाही फसवले 10 बाय 20चे करून. आणि नंतर काही आता तुम्हाला मी दाखवतो त्यातले काही फ्लॅट असे आहेत की त्या फ्लॅट ॲज पर प्लॅननुसार नाही आहेत. नंतर कोणाला आपल्या जवळचा आहे प्लॅननुसार नाही म्हणजे काय नेमकं? त्यामध्ये आता प्लॅनमध्ये डक सोडलेला आहे, त्या डकवर बांधकाम केले. आता एक ठिकाणी तर असं आहे की बीम असते, बीमवर इमारत उभी, ते थोडंफार ऍडजस्टमेंट होतं ना सगळीकडे. बीमला सुद्धा आता बीम हा आत्मा आहे कंपनी बिल्डिंगचा, त्या बीमला सुद्धा होल पाडून त्याला अनधिकृत वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे जे तोंड बघून असं करून घेतलेलं आहे त्यांनी. तुमची तक्रार नेमकी काय? तक्रार असं आहे की अनधिकृत बांधकाम जे आहे ते आपल्या ॲज पर प्लॅननुसार असावं, अनधिकृत बांधकाम पूर्ण तोडण्यात यावं आणि आमचा जो मोबदला आहे तो आम्हाला ॲज पर ॲग्रीमेंटप्रमाणे जो मोबदला आहे तो देण्यात यावा. हे आमची संबंधित यंत्रणा आहे म्हणजे प्रांत आहेत किंवा तहसीलदार आहेत, यांच्याकडे तुम्ही दाद का मागत नाही? आता प्रांतांकडे आम्ही ऑलरेडी याच्या संदर्भात अनधिकृत आहेत. आम्ही टाउन प्लॅनिंगला पण आणि प्रांतांना पण याच्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला होता. तर त्या तक्रार अनुषंगाने प्रांताने आम्हाला जुलै 2024ला निकाल दिलेला आहे की हे बांधकाम ऑलरेडी म्हणजे कम्प्लिशन नंतर वाढवलेलं आहे, त्यामुळे ते अनधिकृत आहे आणि ते पाडण्यात निष्कासित करण्यात यावे. बिल्डिंग पूर्णत्वाच्या दाखल्यानंतर यांनी जे काही अतिरिक्त बांधकाम केलं असेल ते काढून टाकावं अशी ऑर्डर कोणी केली? ऑर्डर प्रांत साहेबांनी केलेली. माहिती अशी मिळते की पुन्हा त्यांनी ती ऑर्डर मागे घेतली असं पण कळतंय. तर त्यांनी काय केलं, नंतर त्यांनी टाउन प्लॅनिंगला परत आम्ही याचं जसं काय दंड असेल तो आकारून आम्ही नियमित करू असं सांगितलं. परंतु आम्ही टाउन प्लॅनिंगला पण अर्ज दिला होता. टाउन प्लॅनिंगला मूळ मालकाचा अर्ज आला, त्यामुळे त्यांनी कोणत्या प्रकारचा नजराणा वगैरे न स्वीकारता हे प्रकरण सुनावणीसाठी प्रांत ऑफिसाकडे पाठवलं. प्रांत ऑफिस आणि प्रांत ऑफिसने आत्ता परवा 2 दिवसापूर्वी त्याच्यावर निकाल केला आहे की दंड भरून नियमित करण्यात यावी म्हणून. प्रश्न असा आहे, इथं तुमच्यासारखे काही जागा मालक आहेत किंवा इतरही कोणी असतील किंवा इथले जे राहणारे लोक आहेत, कदाचित फ्लॅट धारक असतील, त्यांना कोणाला सुनावणी नोटीस वगैरे कोणालाही नोटीस नाही. ज्यांनी गाळे विकत घेतलेत त्यांना सुद्धा हा विषय आहे की त्यांनी जर विचारलं कधी की असं असं या संदर्भात केस आहे तर तुम्ही काय घाबरू नका, तुम्ही बिंदास राहा, मी आहे ना, मी बघेल, मी बघून घेईल अशी उत्तर. कोण म्हणतो? असं बिल्डर ज्यांनी. काय त्यांचं नाव? मच्छिंद्र बबन गंगाळे आणि गौरव बबन गंगाळे. ते राहायला कुठे? राहायला हे राजुरेला आहे आणि मच्छिंद्र बबन गंगाळे भोसरेला राहिला आहे. आता तुम्ही ही जी माहिती सांगताय, जर ही माहिती खोटी ठरली, नमीचा दावा ठोकला, त्याला जबाबदार तुम्ही? हो, ही जे काही सांगितली सत्य घटना सांगितलेली 2012 पासूनची संपूर्ण. वडील आमचे भोळे होते. वडिलांना त्यावेळेस आमचे बरेच म्हणजे आम्ही बंधू पण बरेच आम्ही तयार नव्हतो. त्यावेळेस वडिलांना फसवून त्यांनी हे ॲग्रीमेंट केलं. वडील म्हणले मी तयार आहे म्हणून आम्हाला त्या ॲग्रीमेंटला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर हा सगळा विषय असा घडला. वडील होते तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, वडिलांनंतर त्यांनी संपूर्ण. आणि मच्छिंद्र बबन गंगाळे आणि मी एकत्र काम करत होतो, पहिला आम्ही एकत्र होतो, त्यामुळे मला त्याचा पूर्ण स्वभाव माहीत आहे. आता मला सांगा, आपले महसूलचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे एक प्रामाणिक अधिकारी आहे. आता तुम्ही जी माहिती सांगताय हे जर खरं असेल तर हा विषय तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये का आणला नाही, पुन्हा तक्रार अर्ज का नाही दिला? आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जेव्हा आम्ही पहिला आम्हाला त्यांनी निकाल दिला की हे निष्कासित करण्यात यावे म्हणून, त्यावेळेस आम्ही जेव्हा निष्कासित करण्यासाठी तहसीलदार ऑफिसला गेलो, नंतर मंडल अधिकारी त्यांनी सुद्धा याची सर्वे केली, परंतु त्याच्यावर काही झालं नाही. ती पण आम्ही त्यांना कंप्लेंट गोविंद शिंदे साहेबांकडे केली आणि त्यांच्याकडे परत अर्ज केला. पण मध्यंतरी मिडवाईल जो कालावधी, त्या कालावधीमध्ये यांनी टाउन प्लॅनिंगकडे जाऊन आम्ही अतिरिक्त काय त्याचे दंड असेल तो दंड भरून, अतिरिक्त दंड भरून आम्ही ऑनलाईन अर्ज केला. दंड भरून यांच्याकडे फाईल आली प्रांत साहेब. तर त्याच्यावर त्यांनी आमची सुनावणी त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणलो होतो की सर्व फ्लॅटधारकांना टांगा, म्हणजे ॲक्च्युली मालक आणि
बिल्डर याच्यापेक्षा सर्व फ्लॅटधारक जे आहे त्या सर्वांना बोलवा. हे फ्लॅटमध्ये जे लोक राहतात हो. हे फ्लॅटचे मालक आहेत का भाडेकरू आहेत? आता काहींचं ॲग्रीमेंट टू सेल केलेले आहे, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल फक्त काही प्रमाणात मालक आहेत. मालक आहेत, काही प्रमाणात अंशतः मालक मग आहेत. त्यांना नोटीस काढायला पाहिजे. मग त्यांना नोटीसा काढायला पाहिजे. काहींनी कन्फर्मेशन सेल डीड काहींचं केले, काहींना फक्त कन्फर्मेशन. बरं यामध्ये असं पण काही आहेत त्यांचे पैसे घेतलेत परंतु त्यांना काहीच दिलेलं नाही. आता एक गाळ्याचा विषय, एकाकडून गाळ्यासाठी 5 लाख रुपये घेतलेत पण डेव्हलपरचा विषय, तो डेव्हलपरचा विषय. मग ते पण कंप्लेंट लँड ओनर म्हणून आमच्याकडे करता, साहेब तुम्ही सांगा म्हणून, तर हे असं आहे, आम्हाला पैसे घेतलेत, आम्हाला अजून भेटले नाही, असे पण आहेत. मग आता प्रांत गोविंद शिंदे यांनी जी ऑर्डर काढलेली आहे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा जे इथं फ्लॅट धारक आहेत त्यांना विश्वासात घेतलं नाही, तुम्ही काय अपील करणार की नाही? हो, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी आता त्याच्यावर आम्ही तक्रार अर्ज ऑलरेडी करणार आहे. त्याचा मी तक्रार अर्ज करणार आहे की बाबा आम्हाला विचारात न घेता व तुम्हाला तो निर्णय द्यायचा होता तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं की बाबा हा निर्णय असा असा आहे, मी तुम्हाला निर्णय दिला होता परंतु तुम्हाला पूर्ण नजराने किंवा त्याचा दंड भरून आम्हाला नियमित करण्याची शासनामध्ये तरतूद आहे असं सांगायला पाहिजे होतं. मग त्यावेळेस आम्ही आमचं तक्रार काय असते ती त्यांच्यासमोर अजून मांडली असती. परंतु आमचं जेव्हा आणि सुनावणीला एका वेळेस जेव्हा सुनावणीच्या वेळेस तर असं व्हायचं की आम्ही सुनावणीला जायचं, ते हे समोरची पार्टी आली का नाही आली, मग समोरची पार्टी नाही आली ना मग ठीक आहे पुढची तारीख द्या. अशा 4 तारखा पडल्यानंतर एका तारखेला आलं, ते समोरच्या पार्टीला विचारलं पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आता समोरची पार्टी एक आहे ते ग्रामपंचायत सदस्य आहे, म्हणजे आपल्या आमचा जो ज्यांनी बिल्डर आहे बिल्डरचा भाऊ एक ग्रामपंचायत सदस्य आहे. मग आता याच्यात राजकीय काही ढवळाढवळ झाली किंवा काय झालं तर ह्याचा काही अंदाज आपल्याला नाही, परंतु याची सगळी सखोल चौकशी करण्यात यावी. तुमची मागणी? आमची मागणी आहे की आमचं जे बांधकाम आहे आमच्या वाट्याला बिल्डर म्हणजे 30% जे काय पूर्णपणे बांधकाम आलेलं आहे ते आम्हाला मिळावे आणि ज्यांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात यावे. आणि आता जे अनधिकृत बांधकाम केलंय त्या संदर्भामध्ये संबंधित डिपार्टमेंट पाहिल किंवा तुम्ही पण मालक आहात, तुमच्याशी पण फसवणूक झाली. जे 70-30 ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला वाटा मिळाला नाही, तुम्हाला फसवलंय असं तुमचं म्हणणं आहे? असं आमचं असं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट की आता जे काही हे बांधकाम झालेलं आहे ह्या बांधकामापैकी 30% जे काय आहे त्यांनी आम्हाला लवकरात लवकर देऊन टाकावं. आम्हाला कोणताही कायदेशीर हे नाही आणि अनधिकृत बांधकामावर ह्या जागेचे मालक आम्ही स्वतः आहोत. इथं सोसायटी फॉर्मेशन काहीच नाही आहे, जे मालकच वाऱ्यावर आहे. आता फ्लॅटवाल्यांचा विषय वेगळाच आहे, फ्लॅटवाले फक्त फ्लॅटचा मालक आहे, ह्या जागेचे उर्वरित जागेचे मालक आम्ही. इमारत बांधून 15 वर्ष झाले, एवढे उशिरा जागे झाले. काय झालं ऑलरेडी आता हे दोन्ही व्यक्ती म्हणजे विकसनला देणारा आणि विकसन घेणारा हे दोन्ही व्यक्ती राजुरीचे आहेत. आम्ही पण राजुरी एकत्र बसून प्रश्न का सॉल्व्ह करायचाच विषय हा आम्हाला का बसत नाही, आता बसतच नाही. तो आम्हाला मिटिंगच देत नाही आणि मिटिंगला आम्ही त्याच्याकडे कंटिन्यू मिटिंग केली. मिटिंगला गेलं का दुसरा विषय काढायचा, काहीतरी करायचा, 2 तास घालवायचे आणि मी 2 दिवसांनी अभ्यास करतो तुमच्या वाट्याचे फ्लॅट ठेवलेले आहेत असे आणि आमच्याच वाट्याचे फ्लॅट एक एक करून तो विकायला. तुमच्या वाट्याला किती फ्लॅट आणि किती गाळे आले होते? आमच्या वाट्यात किती आले आणि किती बाकी? आता आम्हाला त्यांनी 12 फ्लॅट दिलेले आहेत. आता आम्हाला तसं जर बघितलं ॲज पर ॲग्रीमेंट तर आम्हाला 11 फ्लॅट आणि 5 गाळे 5 ते 6 गाळे येणं बाकी आहे. म्हणजे अनधिकृत गाळे अनधिकृत असेल. आता अनधिकृत हा विषय आहे, तुम्हाला दिले की मग पावन झाले? नाही पावन नाही, त्याने अनधिकृत पाडून टाकावं. आमचं जे आहे तेच आम्हाला द्यावा. आम्ही अनधिकृत बांधकामाचा पुरस्कार करतच नाही, तो त्याच्या फायद्यासाठी केलेला आहे. आमच्या फायद्यासाठी त्याने अनधिकृत केले नाही. तो 5 लाखाचा गाळा त्याने 10 लाखाला विकला, तो त्याचा फायदा आहे. आमचा फायदा काहीच नाही याच्यामध्ये. जे काय असेल ते नियमाने करावं आणि नियमाने आमचं जे काय आहे ते नियमाने यावं ही आमची. पुन्हा एक प्रश्न, समजा ते तुम्ही एकाच गावचे आहे, जर एखादा कोणी मध्यस्थी माणूस भेटला तर चर्चेने हा प्रश्न सुटू शकतो, एवढी बेआबरू करण्यात काय अर्थ आहे? आता आम्ही चर्चा करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण रावीची भाषा काही करू नाही शकत, तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, म्हणजे अशी उद्धट ऐकायला. मी सांगतोय आम्ही त्याच्या भावाकडं म्हणजे जो गौरव बबन गांगळे त्याच्या नावाने त्यांनी ॲग्रीमेंट म्हणजे त्यांनी पूर्ण पॉवर ऑफ पॅटर्ननी दिलेली, त्याच्याकडे आम्ही जवळजवळ 25 ते 30 मिनिटं मिटिंगा केल्या याच्या संदर्भात. जे आहे आता याच्यामध्ये एक अनधिकृत माणूस ठेवला आहे विकास गांगळे म्हणून, तोच अनधिकृत माणूस सगळा कारभार पाहतोय. दोघांनाही तपास नाही काय चाललंय ते, म्हणजे भांडण दोघांचं चाललंय, फायदा तिसराच उचलत राहिला याचा. हा असा पण विषय आहे. भाऊ तुम्ही काय सांगा, काय नेमकी वस्तुस्थिती? आम्ही तंटामुक्तीमध्ये सुद्धा गेलो होतो याविषयी की बाबा आमचा असा प्रॉब्लेम आहे, तो तंटामुक्तीने सॉर्ट आऊट करावं. पण प्रॉब्लेम असा झाला की तंटामुक्तीत आम्ही अर्ज केला पण त्याच्यावर तंटामुक्तीने काहीच ॲक्शन घेतली नाही. ते म्हटले तुम्ही लिगलसाठी पुढे जा. पुढे प्रांताकडे गेलो आम्ही. नाही, तंटामुक्तीला लिमिटेड अधिकार आहे. हो, तंटामुक्तीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? तंटामुक्तीमध्ये त्यांना बोलवलं, आम्हाला पण बोलवलं. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तो म्हटला यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं द्यायचं ते मी बघून घेईल आणि तुम्ही तंटामुक्तीत ते येतच नाही. आम्ही 4 वेळा गेलो याच्याकडं तंटामुक्तीमध्ये, ते येतच नाही आहेत की बसायलाच तयार नाही. तो मच्छिंद्र गंगाळे गावीच येत नाही.
तो फक्त येतो रात्रीचा. कुठे असतात? तो भोसरीला असतो. तो रात्रीचा येतो, रात्रीच गायब होतो. तो दिवसा दिसतच नाही. ते पहिला यायचा, बसायचा, सगळ्यांशी चर्चा करायचा. परत सोसायटीच्या बऱ्याच खूप काही कंप्लेंटी आहेत की जो रस्ता आहे, त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल आहे, निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे, त्याच्यानंतर पाण्याची काही सोय नव्हती. सोसायटीने स्वखर्चाने बोर घेतलेला आहे. सोसायटी आहे का? सोसायटी म्हणजे जे राहतात ना, त्यांनी पैसे काढून स्वतःच्या खर्चाने बोर घेतला आणि स्वतःच्या पाण्याची प्यायची व्यवस्था केली. बिल्डरनी यासाठी काहीच तुमच्या वाट्याला जे फ्लॅट आलेत, जे गाळे आलेत, त्याचे तुम्ही भाडं घेता? हो, आमच्याकडे ना आता 12 फ्लॅट आहेत. तर 12 फ्लॅट आम्ही उपभोग घेत आहोत त्याचा. काही भाड्याने दिलेले. तुमचं म्हणणं असं आहे, जे आपलं ठरलं होतं 70-30 आमचा वाटा आम्हाला मिळावा, बाकी आमची तक्रार नाही? नाही, असं नाही. त्यांनी बाकीची जी कामं राहिली ती पण तो रुटीनचा पार्ट आहे, व्यवहाराचा भाग आहे. परंतु मालक आणि डेव्हलपर या जे ठरलं होतं त्याची पूर्तता व्हावी. चर्चेने प्रश्न सुटू शकतो? चर्चेने प्रश्न सुटू शकतो, पण तो येतच नाहीये. चर्चेलाच येत नाही. बसवत नाही तो चर्चेला. बाबा, आता तुम्ही काय सांगाल? हे दोघे जण जे सांगतायत हे खरं किती आणि खोटं किती? हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत. इथं काहीच फरक म्हणजे बदल नाही. आता हे तुमचं राजुरी गाव खूप मोठं आहे. काही जाणकारांना घेऊन एकत्र बसून मार्ग का नाही काढला? मार्ग निघायला म्हणजे ते सांगतात आम्हाला का हा बसू आपण इकडं, पण वेळेला कोणत्या ठिकाणा नसतो. कुणी ऐकत नाही ऐकत. असे तर आहे. राजुरी गाव हे खूप मोठं आहे. या राजुरीमध्ये जे इमारत बांधलेली आहे, रेसिडेन्शियल इमारत बांधली, इथं जे गाळे आहेत हे बांधून 15 वर्ष झालेत. 15 वर्षापासून इथं ज्या सोयी आहेत, ज्या गैरसोयी आहेत, ते आजही 5वीला पुजलेले आहेत. जागा मालक आणि डेव्हलपर यांच्यामध्ये जो काय बेबनाव सध्या पाहायला मिळतोय, हा चर्चेने सुद्धा सुटू शकतो, कायदेशीर मार्गाने सुद्धा सुटू शकतो. आपल्या महसूलचे उपविभागीय महसूल अधिकारी गोविंद शिंदे यांचं काम खरोखर चांगलं राहिलेलं आहे. परंतु या इमारती संदर्भात जो काही निर्णय सुरुवातीला दिला, अनधिकृत बांधकाम पाडा, नंतर अनधिकृत बांधकाम रेग्युलर करा, असं जे ऑर्डर दिलेत, ह्या ऑर्डरमध्ये थोडासा कारण नसताना संशय निर्माण होऊ शकतो. म्हणजे टेक्निकल कारण काही असो, वास्तविक या ज्या जागा मालक आहे किंवा ज्यांनी फ्लॅट घेतलंय यांनाही पार्टीकडून जर नोटिसा दिल्या असत्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं असतं तर खरं लोकांपुढे आलं असतं आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं झालं असतं. शिंदे साहेबांना आपली विनंती आहे, शिंदे साहेब अजून पण वेळ गेलेली नाही. सत्य नेमकं काय आहे, डेव्हलपर बिल्डर यांचं काय ठरलेलं आहे कागदावर, त्याचबरोबर इथं ज्यांचे गाळे आहेत किंवा इथं ज्यांचे फ्लॅट आहेत ते मालक आहेत, आज ते सफर होत आहेत, त्यांनाही नोटीस काढा. याच्यामधून जर मूळ मालक दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि बिल्डर म्हणजे डेव्हलपर काय फसवस असेल तर त्याच्यावरही कारवाई करा. शेवटी नियमाने न्यायदान व्हावं अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, राजुरी. राजयोग निवासी बिल्डिंग जी बांधलेली आहे ही 15 वर्षापूर्वी बांधलेली इमारत आहे. परंतु याच्यामध्ये जे काही डिस्प्यूट आहे ते अद्यापही संपलेलं नाही. वास्तविक बिल्डर डेव्हलपर यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवायला हवा. प्रांत कार्यालयामध्ये सध्या जे काही प्रकरण सुरू आहे त्या संदर्भामध्ये उकिरडे यांनी याचा पाठपुरावा केलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि उकिरडे यांनी हा पाठपुरावा करण्याचं कारण काय, नेमकं यांनी वकीलपत्र का घेतलंय आपण समजून घेऊया. हो, काय तुमचा या प्रकरणात नेमका रोल काय? नमस्कार वाणीसाहेब. मुळातच हाडवळे फॅमिली आमचे एक रिलेटिव्ह आहेत. म्हणजे गणेश हाडवळे यांची जी मिसेस आहे, माझ्या आईच्या मामाची मुलगी आहे. त्या अनुषंगाने जेव्हा मला हा विषय कळाला त्याच्यानंतर मग मी पहिली पॉवर ऑफ अटर्नी घेतली. पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यानंतर मी लिगल त्याच्यामध्ये राईट्स घेतले की हा काय प्रकार आहे आणि हे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली. पूर्तता केल्यानंतर मला एक काय लक्षात आलं, म्हणजे भांड्यापुरते अधिकार घेतले का सगळ्या व्यवहारात अधिकार घेतले? नाही, संपूर्ण की इथे एक्झॅक्टली घडलंय काय, इथे त्रास होतोय काय आणि कुठे बसून हा चर्चेचा विषय झाला पाहिजे या सगळ्या बाबतीत. कारण ह्या गोष्टी कोर्ट कचेऱ्यांमध्ये पण चालू आहेत, लिगली पण चालू आहेत आणि बाहेरही घडतात आहेत. मग असं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला एक काय लक्षात आलं की सदर बिल्डर आणि मूळ मालक यांच्यामध्ये झालेला विकसन करारनामानुसार फ्लॅट तर सोडून द्या, ज्या ज्या गोष्टीवरती त्यांचं एग्रीमेंट झालं होतं त्या एकही गोष्ट इथे घडली गेली नाहीये. प्लस ज्या ज्या गोष्टी म्हणजेच की 2012ला जर विकसन करारनामा मूळ मालकाबरोबर झाला होता, मूळ मालकाबरोबर झाल्यानंतर तुम्हाला फ्लॅट 70-30चा ठरला होता. एक जुन्नर तालुक्यात अप्रॉक्सिमेटली बरेच बिल्डर आहेत, 60-40चे रेट असतात किंवा इथे तर अगदी म्हणजे घर खात्यामध्ये 30 आणि 70चा रेशो झालाय. तर एवढं समजून सुद्धा
यांनी पण हे दोघांमधलं अंडरस्टँडिंग होतं. जसं आताच हाडवळे साहेबांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांनी अज्ञान म्हणून किंवा आमच्या गावातले आहेत रहिवासी म्हणून त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवून हा विकसन करारनामा केला. त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये असताना तुम्ही ढवळढवळ करण्याचं कारण काय? ओके, ज्या वेळेला मूळ मालकाला त्याचा स्वतःच्या भूपृष्ठावरती आपली जमीन कोणतरी आपल्याला जॉईंट व्हेंचरमध्ये आपल्या स्वतःचं स्वप्नाचं घर बांधून देतोय, या सगळ्या गोष्टी करतात आहे आणि त्याच्याच मनाला थोडी इजा होते की बाबा मी याच्यावरती ट्रस्ट ठेवून मी याला बांधायला दिली, माझे राईट्स दिले, कुलमुक्त्यार करून दिलं आणि त्याचा दुरुपयोग करण्यात आला. त्यावेळेला मला असं वाटलं की आता इथे हस्तक्षेप करून हा सगळा विषय मार्गी लावला गेला पाहिजे. हे सगळं करत असताना आम्हाला एक काय कळालं की सदर हे विकसन करारनामा जो झालेला आहे हा फ्लॅट्स आहेत टोटल अप्रॉक्सिमेटली 74 to 75. ज्या वेळेला नारायणगाव रजिस्टर ऑफिसमध्ये हा सगळा विषय बघितला गेला माहिती अधिकारामध्ये तर याच्यावरती टोटल 123 दस्त झालेत. आता 123 दस्तांमध्ये काही मूळ मालकांचे आहेत, काही भाडेकरूंचे आहेत, काही कंप्लिशनचे आहेत, काही त्याच्यावरती कोणाला तरी भाड्याने स्वरूपात दिलेले आहेत. पण प्रत्यक्षात इथे ज्या वेळेला आम्ही फ्लॅटमध्ये विचारायला गेलं तर ते भाडेकरू तिथे राहतच नाही आहेत. चला, ॲज पर विकसन करारनामानुसार यांना जे द्यायचे फ्लॅट ठरले होते ते फ्लॅटही बिल्डर विकून बसलेला आहे आणि आज देऊ उद्या करू असं करत करत त्यांनी टाळाटाळ केली. बिल्डरने जर फसवलंय मग तुम्ही न्यायालयामध्ये दाद का मागता? 100% न्यायालयामध्ये ऑलरेडी आम्ही दाद मागितलेली आहे. पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला ब्ल्यू प्रिंट्स आणि तुमचा नगर रचना आणि प्रांत आणि रेरा, कारण काय झालेलं आहे की 2012ला ज्या मूळ मालकाने यांना जी कागदपत्रांवरती सह्या करून दिल्या त्या बांधकामाच्या 30% यांना द्यायचं होतं. त्यावेळेला 2012 ते 2015 पर्यंत याने ए आणि बी विंग बांधल्या, तोपर्यंत रेरा आला नव्हता. त्याच्यामध्ये त्यांनी 30% द्यायचं असं ठरलं. पण हेच सगळं करत असताना एकदा तुम्ही रेकॉर्डवरती आल्यानंतर तेच गोष्टी शेवटपर्यंत कायम राहिल्या पाहिजे होत्या. हे सगळं करत असताना त्याच्यातला एक फ्लॅट याने ह्या बिल्डरने परस्पर विकला. आता विकला तर ठीक आहे. आता जागा मालकाला येणारा विकसन करारनाम्यानुसार बरं का रेकॉर्ड 30%तला तो त्यांनी विकला. विकल्यानंतर हे लक्षात आलं की आज देऊ उद्या देऊ असं जो विकला तो 30% मधलाच होता, याचं कन्फर्मेशन कसं? मी असं काय ठरलं होतं का ए मधले एवढे, बी मधले एवढे, या दिशेचे एवढे, ह्या दिशेचे एवढे? बरोबर, हे फ्लॅटचे नंबर्स आणि हे सगळं पूर्ण मेन्शन केलं गेलं होतं. हे सगळं झाल्यानंतर त्यानंतर 2019ला रेरा आला आणि ज्या वेळेला FSI ची गोष्ट आली त्यावेळेला ज्या वेळेला FSI वाढल्यानंतर ज्या वेळेला यांनी सी विंग बनवली आणि सी विंग बनवल्यानंतर ज्या वेळेला 19-20ला ज्या वेळेला ही बनवली आणि एक 22-23च्या दरम्यान ही ज्या वेळेला कम्प्लीट झाली त्यावेळेला तो फ्लॅट सुरेश हाडवळे यांना देण्यात आला. आता तो फ्लॅट जो होता तो ऑलरेडी त्या विकसन करारनाम्यामधला होता. तो फ्लॅट मिळवण्यासाठीही ती भरणारी स्टॅम्प ड्युटी म्हणजे शुल्क असतं ते सुरेश हाडवळे यांना भरावं लागलं. आता ठरलं होतं ह्या रक्कम भरायची कोणी, टॅक्स कोणी भरायचं? हे सगळं त्या विकसन करारनाम्यानुसार यांनी बिल्डर ज्यांनी डेव्हलप केलं त्यांनी करायचं होतं. एक्झॅक्टली, तो तसा त्याचाच मुद्दाच होता ना. पण मुद्दा आता जागा मालकाने ते पैसे का भरले? ओके, जागा मालकांनी जो फ्लॅट नावावर झाला ना मग त्याचा टॅक्स जागा मालकांनी का भरला? ओके, कारण बिल्डरला वेळोवेळी फोनद्वारे, मैत्रीद्वारे किंवा समक्ष भेटून जर विनंत्या होत नसेल आणि जर हा अशाच गोष्टी एक एक करत विकत असेल तर कुठेतरी आपलं जे घडलेलं स्वप्न आहे ते तर पूर्ण करावं. हा जर विकत बसला, चला आता आपण बिल्डरच्या बाजूने बघू की बिल्डर म्हणते की मी बांधकामाच्या 30% यांना दिलेलं आहे. मग बांधकामाच्या 30% तर आता प्रत्यक्षात नगर रचनेचा कुठलाही अधिकारी आतापर्यंत इथे आला नाही की इथे 30% बांधकाम खरंच आहे का 100% आहे. त्याच्यावरूनच खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. राहिली गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला सी विंग तयार झाली, रेरामध्ये हा सगळा कन्सेप्ट गेला, त्याच्यामध्ये ज्या असलेल्या सगळ्या पूर्ण गोष्टी त्यांनी मांडायच्या होत्या त्या काही इथे झालेल्या नाहीयेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात जर तुम्ही फ्लॅटमध्ये जाऊन गेले तर फ्लॅटमध्ये कार्पेट वेगळं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात बघतोय तर तिथे कार्पेट ते बाहेरचा आउटसाईड बॉर्डर धरून कार्पेट धरलं गेलेलं आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 500चा एरिया आहे तर 500चा एरिया आतला नसून बाहेरची बॉर्डर वगैरे इकडे पार्किंग विकल्या गेलेल्या आहेत. बिल्डिंगची एंट्रन्स आहे तीही विकली गेलेली आहे. हे सगळं करत असताना जसं तुम्ही म्हणता की प्रशासनाकडे दाद मागण्यात यावी तर प्रशासनाकडे दाद मागितली. दाद मागत असताना आम्हाला एक काय लक्षात आलं की 2018ला मूळ मालक हे वारले गेले आहेत. मूळ मालक गेल्यानंतर कधी पण आपण महाराष्ट्र जमीन महसूल नियम काय सांगतो की वारसाचा आपण अर्ज भरतो. यांचे वारस न घेता संमती देणाऱ्यांवरतीच ठेवून त्याने प्रत्येक सरकारी ऑफिसेसला
त्या दरम्यानच्या काळात 2019 ते 2000 कोरोनाच्या काळात बरेच फ्लॅट विकले घेतलेत. ही त्याची स्ट्रॅटेजी बरोबर. वडील जिवंत असताना जे अग्रीमेंट झालं त्यांच्या मृत्यूनंतर ते अग्रीमेंट वारसांना बंधनकारक नसतं. काय म्हणता सर? जागेचे मूळ मालक आहे त्यांनी सुरुवातीला जे काही अग्रीमेंट केलं ओके, म्हणजे डेव्हलपर बरोबर त्यांच्या मृत्यूनंतर इतर जी नावं आहेत वारस जे निधन झाले त्यांच्या बंधनकारक नसतं. असतं, नक्कीच असतं. परंतु मूळ मालक ज्या वेळेला आजी आजोबा होते त्यांना संमती देणारी त्यांची मुलं होती, बरोबर. हे कुलमुख्तियार होतं. कुलमुख्तियार मध्ये मुलांनी संमती दिली का आईबाबांनी संमती दिली होती? मुलांनी संमती दिली होती. जागेचे मालक आई वडील, मुलांच्या संमतीचा काय प्रश्न नाही. बिल्डरनी काय केलं की उद्या भविष्यात यांच्या कुठल्याही एका वारसाने आम्हाला त्रास जायला नको, सगळ्यांना बांधून घेतलं. त्यांनी सगळ्यांना बांधून घेतलं. पण हे बांधत असताना दरम्यानच्या काळात 2018 साली मूळ मालकच वारला. मग मूळ मालक वारल्यानंतर जागेचा मालकच वारल्यानंतर वारस रेकॉर्डवर घेणं अपेक्षित होतं. मग ज्या वेळेला 2000 कोविड संपल्यानंतर ज्या वेळेला थोड्या थोड्या गोष्टी यांना कळायला लागल्या आणि त्याच्याशी बोलणी चालू झाली तेव्हा हे लक्षात आलं की ह्याने ह्या कुलमुख्तियारच्या आधारे आतापर्यंत बरेच फ्लॅट विकले गेले होते. म्हणजे यांच्या वाट्याचे निघणारे फ्लॅट तेही विकून बसला होता हा. आणि मग कुठेतरी आम्ही ह्या सगळ्या कागदपत्रांची ही पाठपुरावा करून आम्ही प्रांतांकडे आणि नगर रचनाकडे आणि रेराकडे सगळ्या प्रकारे तक्रारी अर्ज त्याला चालू केले. त्यांच्याबरोबर बसायला आम्ही प्रयत्न केला पण त्यांचं बसण्याची भूमिका काही वाटली नाही. ते म्हणतात इव्हन ज्यांनी विकसन करारनामा केलाय कोणी म्हणजे कीर्ती आहेरांना पण आम्ही पुण्याला जाऊन भेटलो तर ते पहिलेच आम्हाला म्हटलेत की सदर ह्या प्रकरणामध्ये ऑलरेडी आम्ही आमचे राईट्स काढून घेतलेले आहेत, आमचा शेअर आम्ही तोडून घेतलेला आहे. त्यांनी त्यांची भागीदारी सोडली, कधीच सोडलेली आहे. ज्या वेळेला झालं ना म्हणजे वाणेसाहेब मी तुम्हाला अजूनही एक गोष्ट लक्षात आणून देतो की 3 महिन्यापूर्वी वारुळवाडी येथे सेम राजयोग रेसिडेन्सीचा विषय झाला होता. तिथेही असाच नारायणगाव पोलीस स्टेशनला असाच दंगा वगैरे झाला होता की त्यांना त्यांचे फ्लॅट्स मिळाले नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तिथेही हाच व्यक्ती मच्छिंद्र गंगाळे आणि गौरव गंगाळे हा विषय होता आणि फुलवडी ही कंपनी होती. पण काय झालं त्याच्यानंतर बिल्डरने लगेच एक नोटीस जाहीर केली की माझे आणि त्या बिल्डरची ज्यांनी विकसन केला यांचे शेअर्स माझ्याबरोबर तुटलेले आहेत आणि त्यांनी त्याची बाजू सेफ करून घेतली. का तर ऑलरेडी हा विषय इथे चालू होता. ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत. आता तुम्ही महसूलचे बऱ्यापैकी मास्टर आहे. ओके, आपले जे प्रांत आहेत गोविंद शिंदे त्यांनी सुरुवातीला या बिल्डिंगच्या आवारामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम झालं ओके, ते पाडा असे आदेश दिले. त्याच्यानंतर आता पुन्हा या महिन्यामध्ये काय त्याच्या मागच्या महिन्यामध्ये तारीख मला माहित नाही की ते पुन्हा रेग्युलर करा अशा प्रकारची ऑर्डर केली. मग एकच कार्यालय अशा प्रकारच्या 2 ऑर्डरी कसं करू शकतं याच्यामध्ये काही संशय आहे का? नाही, मुळातच उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी निकालपत्र बनवत असताना सगळ्या गोष्टी मेन्शन करून हे निकालपत्र बनवलंय की बिल्डिंग पाडायचं हे काय असं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी अनधिकृत जे गाळे बांधले ते एक्झॅक्टली अनधिकृत जे गाळे झालेत किंवा अनधिकृत जे बांधकाम झाले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फ्लॅट किंवा कुठच्याही गाळ्याचा हे नाही केलेलं आहे. परंतु सदर हे पूर्ण प्रकरण खाली तहसीलदार जुन्नर यांच्याकडे वर्ग केलं होतं. वर्ग केल्यानंतर सदर खालच्या संबंधित जो कोणी असेल नायब तहसीलदार असू दे किंवा सर्कल यांनी तिथे जाऊन घटनास्थळीचा जो काही अहवाल आहे ना तो प्रांतांना पाठवायला पाहिजे होता. पण हे प्रांतांनी अहवाल मागितला होता का अनधिकृत पाडा अशी ऑर्डर होती? नाही, अनधिकृत हे बघा सर, अनधिकृत मग अहवाल पाठवायचं काय? पाडल्यानंतरचा अहवाल दिला पाहिजे. प्रांतांच्या ऑर्डरची इम्प्लिमेंट करणं हे खालच्या कार्यालयाचं काम होतं. बघा, सदरचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याकामी तहसीलदार जुन्नर यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत. म्हणजे त्यांनी काढून टाकावे अशा प्रकारचं 100%. पण त्याच्यासाठी काहीतरी नियमावली असते किंवा काही कागदपत्रांची पूर्तता असते. ह्या करण्यासाठी खाली राईट्स दिले होते. पण हे राईट्स सगळे करत असताना हा जो घडलेला दरम्यानचा जो कार्यकाळ होता हा प्रांत ऑफिसला कुठल्याही प्रकारे वर्ग झाला नाही. परंतु ह्याच दरम्यानच्या काळात बिल्डरने त्याची एक सेफ बाजू म्हणून की नगर रचनेला अर्ज करून की झालेलं अनधिकृत बांधकामाबद्दल त्याचं तडजोड शुल्क भरून मला हे बांधकाम व्यवस्थित प्रॉपर जे जैसे काही तैसे ठेवण्यात यावे हे ऑलरेडी करून ठेवला होता. परंतु काय झालं की तिथेही आम्ही नगर रचनेला आमचा पाठपुरावा करण्यात आला आणि नगर रचनेने सांगितलं की संबंधित आमच्याकडे शासनामध्ये अशी तरतूद आहे की ही जी काही दंडाची जी काही रक्कम आहे ती भरण्यात आमच्याकडे तरतूद असली तरी मूळ मालक यांचा अर्ज असल्यामुळे सदर प्रकरण हे आम्ही उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे वर्ग केले.
वर्ग करत असताना त्यांनी जे शिफारस पत्र केलं ना त्याच्यात स्पेशली मेन्शन केलं होतं की मूळ मालकांचे अर्ज गृहीत धरून याच्यावरती सुनावणी घेऊन आदेश करण्यात यावा. पण हे आदेश करत असताना यांनी कुठल्याही प्रकारे नगर रचनेने आतापर्यंत हे बांधकाम किती अनधिकृत आहे, घटनास्थळीचा काही अहवाल आहे का किंवा काही नकाशे जोडले आहेत का, प्लस जे फ्लॅटधारक आहेत आता त्याच्यातले मूळ मालक कोण आहेत, ह्या गोष्टी प्रांत कार्यालयाच्या लक्षात का आल्या नाही? त्यांनी नगर रचना विभागाला हे निदर्शनामध्ये का आणून दिलं नाही? नाही सर, वेळोवेळी आम्ही तारखेंना जात होतो. तुम्ही नाही, प्रांतांनी असं एकतर्फी निर्णय ते कसा देऊ शकतात? इथं जागा मालक आहे, फ्लॅट धारक आहेत, गाळेधारक आहेत, शेवटी ते जागेचे किंवा फ्लॅटचे किंवा दुकानाचे मालक आहेत, त्यांनाही कळायला हवं. नक्कीच, पण प्रांत साहेबांनी काय केलं ह्या केसमध्ये फक्त डेव्हलपर आणि मूळ मालक म्हणजे ज्यांनी तक्रार केली आहे कोण, हाडवळे कंपनी, मग हाडवळे आणि घंगाळे यांना बोलवून सुनावण्या घेतल्या एक अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 आणि हा विषय क्लोज करून टाकला. पण ह्याच्यामध्ये ज्यांनी आतापर्यंत फ्लॅट घेतलेत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा न काढता किंवा प्रत्यक्ष भूमिका न बघता किंवा आपण त्या पदावरती असताना ऑलरेडी काही महिन्यांपूर्वी ऑर्डर केली निष्कासित करण्याची, त्याचा काही अहवाल आलाय का आणि नगर रचनेचा काही विषय आहे का, हे न करता डायरेक्टली त्यांच्या तरतुदीनुसार शासनाच्या नियमामध्ये बसणाऱ्या तरतुदीनुसार तो जी काही दंडाची रक्कम भरून ते जैसे की तैसे ठेवण्यात आलं. मग आता तुमची काय मागणी आहे, काय होणं अपेक्षित आहे का जेणेकरून बिल्डरलाही न्याय मिळेल आणि जो डेव्हलपर आहे त्यांनी काय कवडे मोजले नाही, त्यांनी पैसे मोजलेत, त्याला त्याचं हक्काचं मिळायला हवं. बघा नक्कीच मी बिल्डर आता माझी भूमिका अशी आहे की मी जरी हाडवळे फॅमिलीची जरी बाजू घेतलं तर आत्ताची भूमिका माझी ही राहील की मी बिल्डरलाही व्यवस्थित मार्गदर्शन करा की बिल्डरनी आणि हे जे हाडवळे फॅमिली आहेत हे एकाच गावातले आहेत, यांनी हा विषय बसला पाहिजे. कुठे आपलं चुकलंय कुठे आपलं बरोबर आहे हे बसून एका कागदावरती ह्या सगळ्या गोष्टी मिटवल्या पाहिजेत. आणि 4 लोकांना आपल्या तालुक्यातली इज्जत दाखवण्यापेक्षा आणि इथे ज्या लोकांनी आपलं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्यांचं स्वप्न मोडण्यापेक्षा कुठेतरी हा विषय म्हणजे कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा हा बसला पाहिजे होता. आता हे जे कॅमेऱ्यावर सांगताय मग याच्या अगोदर त्यांना सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? साहेब नक्कीच 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मला याच्या अगोदर म्हणजे मी मूळचा टिंगोरचा जरी असला मला वेळोवेळी त्यांच्या म्हणजे थ्रू किंवा कोणाच्या तिराईत माणसांकडनं मला फोन यायचे की तू याच्यात नको पडू या सगळ्या गोष्टीमध्ये. मुळातच पडणे हा विषय सोपा की तुम्ही त्याच्याबरोबर विकसन केलेलं आहे, त्यांनी तुमच्यावरती डोळे झाकून ट्रस्ट केलेला आहे, आज त्यांनी तुम्हाला हात कापून दिलेला आहे, त्या हाताचा तुम्ही गैरफायदा घेतलेला आहे. त्यांनाही माहिती आहे की आपण इथे काय काय केलेलं आहे. उद्या ज्या वेळेला नगर रचना आणि रेरा जवाली जेव्हा इथे प्रत्यक्षात येतील ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी बाहेर उघडकीस येणार आहेत. पण अचानक ह्या दरम्यानच्या काळामध्ये की ज्या अधिकाऱ्याने ऑर्डर केली ही करायची त्याच अधिकाऱ्याने शासनाच्या नियमावलीप्रमाणे जैसे के तैसे करून एवढ्या घाई गडबडीने लवकर करायची एवढी घाई का झाली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला उद्भूत झालेला आहे. या सुवर्णमध्ये काय निघू शकतो तुम्हाला काय? सुवर्णमध्ये एवढंच होतं की माझं प्रांत साहेबांना एवढंच म्हणणं आहे की प्रांत साहेबांनी पूर्ण ABC विंगमधले सर्व मूळ मालकांना आणि जे कोण आहेत ज्यांनी हे फ्लॅट्स खरंच खरेदी केलेले आहेत त्यांना नोटिसा काढण्यात याव्या, मूळ मालकाला काढण्यात याव्या, डेव्हलपरचा काय विषय आहे, नगर रचनेने काय तिथे प्रत्यक्षात भूमिका घेतली ह्या सगळ्यांना बसवून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. आता ही जी जागा आहे ही तुम्ही म्हणता हाडवळ्यांच्या मालकीची होती आणि आहे, ही एकूण क्षेत्र किती? 62 R. आता जो पुढच्या बाजूला फ्रंट आहे तो सोसायटीचा का रस्त्यामध्ये गेलेला आहे? नाही तसा सोसायटीमध्येच आहे. ऍक्च्युली मुळातच इथे सोसायटी अजून डेव्हलपमेंट झालेली नाही. जे काय बिल्डिंग बांधलेली निवासी बिल्डिंग आता जो मोकळा स्पेस आहे तो शासनाचा का या जागा मालकाचा? नाही जागा मालकाचा सर. मग आता तिथं नगर कल्याण हायवे आहे, किती अंतर सोडून बिल्डिंग बांधावी लागते, त्याचे सगळे निकष पाळलेत का? नक्कीच. 26 गट नंबर 26च्या 2 मध्ये बबन हाडवळे हे मयत झाल्यानंतर ज्या वेळेला याचे राईट्स आपण हाडवळेंना आपलं घंगाळेंना दिले त्यावेळेला त्यांनी विकसन करारनाम्यानुसार यांनी ऑर्डर ज्या काही तरतुदी त्या सगळ्या केल्या. परंतु ऑलरेडी त्याच्यासाठी कल्याण नगर हायवेचं एक्वायझेशन जे झालेलं आहे ते ऑलरेडी ते त्याच्यामध्ये राखीव ठेवूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात जर इथे पाहता की विकसन करारनाम्यानुसार त्यांनी ह्यांना ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या आजतागत तर तशा काही इथे दिसत नाही आहेत. मुळातच आज 15 वर्ष झाली आहेत अजून सोसायटी डेव्हलप नाही आहे, अजून भाडे करू नाही आहे.
आता मला हेच नाही कळत की सर एक सिंपल म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जुन्नर तालुक्यामध्ये वेळोवेळी तिन्ही पोलीस स्टेशनं सांगतात की ज्या फ्लॅट धारकांना आपण फ्लॅट दिलेला आहे त्याची भाड्याने दिलं आहे त्याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी. पण प्रत्यक्षात तिन्ही पोलीस स्टेशनला मी चौकशी केली तर एकही फ्लॅट धारकाची माहिती अजून मिळाली नाही आहे. म्हणजे ही सगळ्यात उद्या जर ह्या इथे काही झालं, ऑलरेडी हा एवढा मोठा वाद चालू आहे आणि परत याच्यामध्ये जर काही झालं तर हा खूपच गुंतागुंतीचा विषय होऊन जाणार आहे. ही महत्वाची बाब मला अशी वाटते. राजयोग बिल्डिंगचा बिल्डर घंगाळे आणि जागा मालक हाडोळे यांनी वास्तविक समन्वयाने हा मार्ग सोडवायला हवा. इथं जर काही भाडेकरू असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यायला हवी आणि प्रामुख्याने चर्चेने प्रश्न सुटत नसेल तर कायदेशीर मार्गाने सोडवायला हवा. सरकारी यंत्रणांनी सुद्धा कायद्यात तरतूद काय आहे अशा प्रकारे सगळ्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. इथं ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे आहेत, तर आपण तांबे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की तांबेजी काय नेमकी वस्तुस्थिती, तुमच्या कानावर नेमकं काय आले आणि तुम्ही इथं कसे पोहोचलात? वाणी साहेब, माझ्याकडे आठवडे साहेबांनी मला आज सकाळी फोन केला की आमच्या राजयोग रेसिडेन्सीमध्ये मागील 12 वर्षापासून आमच्या 15 वर्षापासून आमच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे. मग त्याची सगळी मी पेपराची शहानिशा केली, वस्तुस्थिती पाहिली तर बघितलं तर ही वस्तुस्थिती खरी आहे. साहेब, तुम्हाला मी 1-2च उदाहरणं अशी देतो की ज्या वेळेला त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली समोरच्या गंगाळ्यांना, त्यावेळेला यांचे आई आणि वडील जिवंत होते. 2018 साली यांचे आई आणि वडील वारले. तर हे 4 भावंडे, ह्या 4 भावंडांना यांनी परत ती पॉवर ऑफ अटर्नी रिन्यूअल करून घ्यायची होती, पण ती त्यांनी केली नाही. तीच पॉवर ऑफ अटर्नी 2012 सालची ती पॉवर ऑफ अटर्नी कंटिन्यू पुढे वापरत संपूर्ण सरकारी कार्यालयात त्याचा गैरवापर करून त्यांनी आजपर्यंत त्याचा वापर केला आहे. साहेब, जुलैच्या असं तुमचा आरोप आहे? माझा आरोप नाही, कागद सांगतात साहेब. मी पेपर बघून सांगतोय साहेब, मी मनाने बोलत नाही. ज्यांनी कोणी कागदावर जे काही केलंय सरकारी ऑफिसरनी त्यांना कळत नाही असं म्हणायचं? कळतंय ना साहेब, सगळं काही त्यांना कळतंय. पण जुलैच्या 2024ला सदर अनऑथराईज केलेलं बांधकाम पाडा म्हणून प्रांत साहेबांनी आदेश दिला. तो आदेश मान्य तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी तो आदेश मंडल अधिकाऱ्याला दिला, पण त्याची खाली पूर्तता मंडल अधिकाऱ्याने केली, अंमलबजावणी झाली नाही. सदर पुढे त्याची कारवाई झाली नाही. आदरणीय आठवडे साहेबांनी त्यांच्या 4ही भावांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, पण त्यांना त्याला यश आलं नाही. साहेब, 10 ते 11 महिन्याचा कालखंड गेला. त्यानंतर सदर बिल्डरने पुण्याला जाऊन संपूर्ण त्याला लागणारी डॉक्युमेंट सादर केली त्या कार्यालयामध्ये आणि त्या कार्यालयामधनं माननीय प्रांत साहेबांना ती डॉक्युमेंट आणून दिली आणि त्याप्रमाणे प्रांत साहेबांनी 20/6/2025ला असा आदेश काढला की 2024ला जी ऑर्डर दिली ती पाडण्याची ती स्थगित करून ती ऑर्डर ॲज इट इज ठेवा, म्हणजे अनऑथराईज बांधकाम पाडायचं नाही. त्याचा नजराना भरून किंवा बाबा दंडात्मक रक्कम भरून अनधिकृत बांधकाम अधिकृत करता येतं अशी कायद्यात तरतूद आहे. साहेब, मान्य आहे मला, पण जे प्रांत साहेब जो आदेश 2024च्या 7व्या महिन्यात काढतात तेच प्रांत साहेब 11 महिन्यानंतर दुसरा आदेश काढतात ॲज इट इज. सुनावणी घेऊन आदेश काढला ना? सुनावणी घेतली नाही साहेब. बिल्डरला बोलवलं, जागा मालकाला बोलवलं, नाही बोलवलं, सुनावणी झाली नाही बोलवलं. सुनावणी झाली तांबे साहेब, सुनावणी झाली, पण आदेश मूळ बाकीचे जे ज्या वास्तव्याला ह्या रेसिडेन्सीमध्ये राजयोगमध्ये राहतात त्या ज्यांना घरं विकलीत त्यांना बोलवलं का? त्यांना सुखसुविधा नाही आहेत. ज्यांनी आज 20 लाख रुपये 25 लाख रुपये भरून घरं घेतलीत त्यांना सुखसोयीपासून वंचित केलेलं आहे. सगळे फॅसिलिटीज त्यांना आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. साहेब, माझी एक विनंती आहे, जे डेव्हलपर आहेत गंगाळे साहेब आणि त्यांचा भावाचा मुलगा गौरव गंगाळे हे ग्रामपंचायतचे सदस्य आहे साहेब. त्यांनी जर इथल्या रेसिडेन्शियल लोकांना सगळ्या सुखसोयी पुरवल्या आणि जो वाद आहे तो वाद जर मिटवला
आणि बिल्डरचं ते 730 होतं, 70% तुम्हाला दिलं होतं आणि 30% हडवळ्यांना दिलं होतं. जर त्यांना ते जर व्यवस्थित केलं तर हा वाद साहेब मिटण्यासारखा आहे. पण बिल्डर त्यांच्यासमोर यायला तयार नाही. त्यामुळे ज्यांनी आज 20-25 लाख रुपये भरून फ्लॅट घेतलेत, सदनिका घेतलेत, ते वंचित आहेत. कारण काहींच्या नावावर झालेत, काहींच्या नावावर झाले नाहीत. म्हणजे एवढे पैसे देऊनही आज लोक त्याची व्याज भरतात आणि आज त्या जागेमध्ये अशी ह्या अवस्थेत आज राजुरीमध्ये या रेसिडेन्सीमध्ये त्यांचा हा प्रॉब्लेम मोठा उभा राहिलेला आहे साहेब. तर माझी प्रांत साहेबांना विनंती आहे की प्रांत साहेब तुम्ही स्वतः लक्ष घालून हा वाद कसा मिटेल आणि हडवळ्यांना न्याय कसा मिळेल आणि हडवळ्यांची बाजू तुम्ही जी कागदावर आहे त्याप्रमाणे त्यांना न्याय द्यावा हे मी प्रांत साहेबांना विनंती करतो. तुम्ही आता एका मोठ्या गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते, तुम्ही का पुढाकार घेत नाही हा वाद मिटवण्यासाठी? साहेब मला आज हडवळे साहेबांनी सकाळी फोन केला, सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि मी त्यांचा पेपरचा अभ्यास केला आणि त्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी आज राजुरी इथे आलोय साहेब. गंगाळ्यांना का नाही भेटले? त्यांची पण काही बाजू असेल ना? ना गौरवला भेटू ना आपण आता हे आपलं झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांनाही सांगू की बाबांना तुम्ही बसा आणि हा वाद मिटवा आणि सदनिका धारकांना ज्या फॅसिलिटीज द्यायच्या राहिल्यात त्या पूर्ण फॅसिलिटीज द्या. त्यांना त्या फॅसिलिटीजपासून वंचित ठेवू नका. कारण त्या सदनिका धारकांनी तुम्हाला 20 लाख 25 लाख दिलेले आहेत. आज पण त्यांना त्या फॅसिलिटीज मिळालेल्या नाहीत. त्यांना त्या सगळ्या सुखसोयी मिळणं क्रमप्राप्त आहे. राजयोग निवासी बिल्डिंगचा वाद सध्या जो काही चव्हाट्यावर येतोय, जे काही आपल्या समोर माहिती मिळते, तर असंच असेल तर दुर्दैव आहे. जागा मालक हडवळे त्याचबरोबर घंगाळे यांच्यामध्ये जो काय करारनामा झाला आहे 60-70चा, त्याचं जर उल्लंघन होत असेल तर तेही बरोबर नाही. शेवटी सगळं जागेवर राहणार आहे. जे मूळ मालकाला कबूल केलं त्याप्रमाणे द्यायला हवं. त्याचबरोबर जे बिल्डरच्या हक्काचं आहे तेही त्याला मिळायला हवं. एका हाताने कधीही टाळी वाजत नाही. बिल्डरचं सुद्धा याच्यामध्ये काही म्हणणं असेल ते सुद्धा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. 15 वर्षापूर्वी बांधलेली ही इमारत राजयोग रेसिडेन्सी, याच्यामध्ये वेगळा काही राज आहे का, इतर कोणाचा काही हस्तक्षेप आहे का, ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी जे योग्य आहे, जे नियमात आहे, त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. गोविंद शिंदे प्रांत एक चांगले अधिकारी आहे, त्यांचं कामकाज चांगलं. शिंदे साहेब इथं ज्यांचे गाळे आहेत, ज्यांचे फ्लॅट आहेत, त्यांनाही नोटिसा काढा, त्यांचं काय म्हणणं आहे तेही बघा आणि सगळ्यांना एकत्र बसून जे नियमात असेल त्याप्रमाणे ॲक्शन घ्या अशीच अपेक्षा. राजुरी या ठिकाणी राजयोग सोसायटी 15 वर्षापूर्वी तिचं बांधकाम झालं. आज त्या सोसायटीमध्ये काही प्रमाणात म्हणजे जो गृहप्रकल्प झाला त्या काही प्रमाणामध्ये बिल्डर आणि मालक यांच्यामध्ये तुतुमिवी सुरू आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हडवळ्यांनी हडवळ्यांची बाजू मांडली. त्यांचं म्हणणं असं आहे की 70% हे बिल्डरला म्हणजे डेव्हलपरला जाणार आहे, 30% आम्हाला, परंतु आमचा 30% वाटा मिळाला नाही. तो 30% वाटा घंगाळ्यांनी म्हणजे ज्यांनी डेव्हलप केले त्यांनी का दिला नाही आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. गौरवजी, आता ती जी राजयोग बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही नेमके त्याच्या कोण आहात? मी ते आम्ही डेव्हलपला घेतली होती, मी आणि आमच्या बंधूंनी. कोणाकडनं घेतली होती? हडवळेंकडून. काय नाव त्यांचं? ते बबन महादेव हडवळे, त्यांचे 4 मुलं त्यांचे वारसदार. त्यांच्या म्हणजे मुलांकडूनच घेतली, फक्त वडिलांचं नाव 7-12 होता म्हणून त्यांची संमती घेतली. मग त्यांनी काय सांगितलं किंवा त्यांची जी मागणी होती की बाबा 70-30 तुमचं ठरलं होतं, मग त्यांना त्यांचा 30% वाटा का मिळत नाही? त्यांना दिलेलं आहे साहेब, फक्त थोडंफार राहिलेलं आहे. त्यातही पण त्यांना आम्ही पहिलं डिपॉझिट म्हणून 5 लाख रुपये दिले होते. तुमच्याकडे 3 विंग आहेत, A-B-C. सीचं तुमचं बांधकाम काही झालंय, काही ठिकाणी राहिले किंवा वर तुम्ही जिथं अनुमती नाही तिथंही बांधकाम केलेलं आहे? नाही, तसं काहीच नाहीये, पूर्ण झालेलं आहे. आता टाउन प्लॅनिंगचे पण माणसं व्हिजिट करून गेल्या, ते रिवाइजला दिलं होतं. आपण असं कुठेही त्याच्यात हे नाहीये. आपण जे गाळे थोडे एक्सटेंड केले होते त्याचे रिवाइज आलेले आहे आता, त्यामुळे ती काही अडचण नाही. ते पण आता टाउन प्लॅनिंगला चलन भरून ते पण नियमात होऊन जाईल. त्यांचं जे म्हणणं आहे 70-30 रेशो तुम्ही तर पूर्ण का करत नाही? काय होतं, ते जे सुरेश हडवळे त्यांनी जो दावा आमच्यावर केला ते ना म्हणजे मंत्रालयापासून नाही साहेब, ते कुठेही जाऊ द्या. माझा मुद्दा एवढाच आहे, आपलं जे ठरलंय ना, जे आपलं ठरलंय 70-30, तो शब्द तुम्ही फुलफिल का करत नाही? नाही, आमची अमाऊंट त्यांच्याकडून घेणं आहे ना. कशाची अमाऊंट आहे?
त्यांना काय उसने दिले होते, काय मशनरी घ्यायला दिले होते. त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत? सगळे पुरावे आहेत त्याचे सगळे पुरावे आहेत. आता ते नाही म्हणून पडतात. मग तुमच्याकडे जर पुरावे असतील तर एकदा तुम्ही समोरासमोर डिस्कशन का करत नाही? समोर साहेब 4 वर्षापासून हेच चाललंय. समोरासमोर आम्ही इतक्या वेळा यायचा प्रयत्न केला, पण ते काय हे नाही. आज पाहून उद्या पाहून टाळटाळ कर, उलटा आमच्यावर ब्लेम करणार. मंत्रालयापासून तर पार ग्रामपंचायत पर्यंत सगळीकडे जाऊन आले, सगळीकडे त्यांना फेटाळले. त्यांनी ऐका माझा मुद्दा असा आहे, त्यांनी कुठं जायचं तिथं जाऊ द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी, शेवटीचे सत्य ते सत्य. पण एकदा तुम्ही दोघं समोरासमोर यायची तयारी आहे? समोरासमोर 100% यायची तयारी, आमची तयारी आहे. पण त्याचा असं नाग त्रास देऊन जर समोर तो पार्ट वेगळा आहे. जर समजा सुरेशवाणी मध्ये तुम्ही इकडे गंगाळे इकडे हाडोळे, जर या मुद्द्यावर जर आपल्याला चर्चा करायची ठरली कॅमेऱ्यावर, तुमची तयारी आहे ना? आमची तयारी समोरासमोर असेल तर. आता ते जे म्हणतात बा आमची फसवणूक झाली, इथं सगळं नियमबाह्य होतोय, नियमबाह्य बांधकामं केलेली आहेत. आता जी प्रांतांनी ऑर्डर काढली, म्हणजे जे तुम्ही अतिरिक्त बांधकाम केलं होतं ते अगोदर पाडा म्हणून प्रांतांनी ऑर्डर केली, नंतर ते कंटिन्यू करा, रेग्युलर करा अशी ऑर्डर केली. ती ऑर्डर चुकीची आहे, आम्हाला बोलवलं नाही. ज्यांचे इथं फ्लॅट आहेत त्यांना पण सांगितलं नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यांचं आर्ग्युमेंट साहेब हे 8 महिने केस चालली होती. त्यांचे सगळे आर्ग्युमेंट प्रांत निवासी हे त्यांचंच दिलेलं आहे. हे सगळं त्यांना माहित नाही असं काही नाही. प्रत्येक तारखेला ते असायचे ना आम्ही हजर असायचे. पण जे वरून टाउन प्लॅनिंग सँक्शन होऊन आले ते प्रांतांकडे प्रांत साहेबांनी सगळं बघितलं आणि देऊन टाकले. शेवटचा मुद्दा, तुम्ही जे अतिरिक्त बांधकाम केलेलं आहे, तुम्ही म्हणता आम्ही त्याची पेनल्टी भरून ते नियमित करू, पण त्याच्यामध्ये त्यांचा वाटा का नाही? त्यांचा वाटा म्हणजे जे 30%, 30-70 जे ठरलं होतं ना, त्यांचं ऑलरेडी पहिलंच पे झालेलं आहे. व थोडंफार जे राहिले ना, त्यांनी आमचे ते अमाऊंट सगळे आर्थिकचं पहिलं क्लिअर करून घ्यावा. आम्ही कधी बसायला तयार आहे, पण ते समोर येते नाही असं नाहक बाजूने त्रास देतात असतात. अतिरिक्त तुम्ही जे बांधकाम केले, जे गाळे वाढवले किंवा वर काही फ्लॅटमध्ये काही चेंजेस केले असतील, त्याच्यात त्यांचा हक्क नाही? आमचा आर्थिकचा विषय क्लिअर झाला ना, आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. जे काय असेल थोडंफार, जास्त काही नाहीये. जे काय असेल 30च्या हिशोबाने, 70-30, 70 तर आमचं 30% द्या, 30%च्या हिशोबाने द्यायला आम्ही तयार आहे. पण सगळा आर्थिकचा विषय क्लिअर झाल्याशिवाय नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तरच, पुरावे नसतील तर तो व्यवहार त्यात काही तथ्य नाही. सगळे पुरावे हे कागद सगळे त्याचेच साहेब. सगळं नाही, हे झालं त्या जागेचं, फ्लॅटचं, तुम्ही जे पैशाचं म्हणतो ते पैशासहित सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. समोर कॅमेऱ्यावर बसायची तयारी आहे. समोर आमची तयारी. हाडवळेजी, आता आपल्यासोबत मंगळजी गंगाळे होते, त्यांनी त्यांचे मुद्दे स्पष्ट मांडलेले आहेत. 70-30 जो रेशो ठरला होता, त्यातलं जे काही थोडंफार देणं आहे ते आम्ही सगळं देणार आहे. आम्हाला त्यांचं फुटबॉल नको असं त्यांचं स्वच्छ म्हणणं आहे. तुमच्याकडे त्यांची काही रक्कम येणे बाकी आहे, ती रितसर कागदावर आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जे आम्ही नंतर डेव्हलप करू किंवा इतर नंतर FSI वाढवून मिळेल त्याच्यामध्ये तुमचा काही संबंध असणार नाही, असं सुद्धा या कागदामध्ये मी मगाशी लिहिलेलं वाचलेलं आहे. मग जर असं असेल तर तुम्ही फक्त 30% पुरतंच स्टिकअप राहावं, इतर ठिकाणी हक्क सांगू नये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यांची समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे. 70-30 त्यांना मान्य आहे, त्यांच्याकडे काही पैसे आहेत असं यांचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. जर पैसे घेतल्याचे पुरावे असतील तर हाडवळ्यांनी ते व्यवहारात मायनस करून दिले पाहिजे किंवा त्यांचे पैसे परत दिले पाहिजेत. आणि जर पुरावा नसेल तर गंगाळे यांनी म्हणण्यात सुद्धा काही अर्थ नाही. माझी दोघांनाही विनंती आहे, बरोबर आपण काही घेऊन जाणार नाही. कोण जाणकार माणसांना एकत्र घेऊन बसा, भले कोणालाही घेऊन बसा आणि हा विषय चर्चेने सोडवा. तसं शक्य नसेल तर विघ्नर टाईमची तयारी आहे. एका बाजूला हाडोळे, एका बाजूला गंगाळे. सत्य काय हे लोकांपुढे जाणं गरजेचं आहे. राजयोग सोसायटी एवढी मोठी बांधलेली आहे, एवढी मोठी इमारत बांधणं सोपं काम नाही. ज्या मालकाने जागा दिली त्यांचंही मोठं योगदान आहे. त्यांचा जो रेशो ठरलेला आहे 70-30चा तो फुलफिल व्हायला हवा. भविष्य काळात ही मंडळी एकत्र बसून चर्चेने प्रश्न सोडवतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि तशी सुटली नाही चर्चेने विषय तर आपण सुद्धा दोघांना एकत्र घेऊन बसण्याची आपली ही तयारी आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, राजुरी. महिलांसाठी सुवर्णसंधी. LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा. आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.